जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जरांगेंनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर ठाम असल्याचा पुन्हा निर्धार केला। पण त्याचबरोबर आपल्या मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय। पाहूया याविषयीचा हा खास रिपोर्ट। अंतिम फाईट मुंबई सुटत नसते यावेळेस। 27ला इथून निघणार, ऑगस्टला आझाद मैदानला होणार। मी एकदा जर अंतरवली सोडली तुम्ही कोणाचंच ऐकत नसतो, मुंबईतच घुसत असतो। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं। आपल्या मागण्यांसाठी मनोज जरांगे येत्या 29 ऑगस्टला मुंबईतल्या आझाद मैदानावर धडकणार आहेत। 29 ऑगस्टला आम्हाला आंदोलन करायचं नाही, यायचं नाही, मुंबईला देऊन टाका। पण तुम्ही 29 ऑगस्ट आज जर नाही दिलं, मी एकदा जर अंतरवली सोडली तुम्ही कोणाचंच ऐकत नसतो, मुंबईतच घुसत असतो। काय त्यांनी म्हणजे म्हणून आडमुठपणा समजू नये माझा किंवा मराठा समाजाचा कोणी, त्यामुळं याला समजून सांगणं म्हणतात। मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी रविवारी अंतरवाली सराटीत बैठक घेण्यात आली। या बैठकीला मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक उपस्थित होते। यावेळी जरांगेंनी मुंबईच्या आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली। मागच्या आंदोलनात वाशीपर्यंत येऊन जरांगेंचं आंदोलन थांबलं होतं, मात्र आता वाशी काही नाही, थेट मंत्रालय गाठायचं असा निर्धार जरांगेंनी केलाय। यावेळी मनोज जरांगेंनी कोणकोणत्या मागण्या केल्यात त्यावरही एक नजर टाकूया। मराठा कुणबी एक असल्याचा GR काढा, हैदराबाद गॅझेट लागू करा, सातारा बॉम्बे गॅझेट लागू करा, सगळे सोयरे तत्वाची अंमलबजावणी करा, मराठा आंदोलकांवरच्या केसेस मागे घ्या, आंदोलनात जीव गमावलेल्यांच्या वारसांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या, शिंदे समितीला 1 वर्ष मुदतवाढ द्या, नोंदी शोधण्याचं काम सुरू करा, अशा मागण्या जरांगेंनी सरकारकडे केल्या। पण जरांगेंचं पुन्हा आंदोलन म्हणजे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आहे असा टोला ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी लगावलाय। सुज्ञ मराठा आणि अभ्यासू मराठा जरांगीच्या नादी लागत नाही, कारण की जरांगीनी पाठीमागं विधानसभेला 288 देऊ म्हणून पूर्ण मराठा समाजाला फसवलं, मराठा समाजाची दिशाभूल गेली। त्यामुळे आता जरांगीच्या पाठीशी 10% सुद्धा लोक राहिलेले नाहीत। त्यामुळे जरांगे 29 ऑगस्टला जाणार नाही, परंतु हे सरकारला कुठेतरी प्रेशर करण्याचं आणि खोके मिळवण्यासाठी जरांगीचा केविलवाना प्रयत्न आहे। परंतु जरांगीच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा। जरांगीने मुंबईला जावं, फक्त पूर्वीसारखं वाशीमधून खोके घेऊन परत येऊ नयेत, आणि परत आलं तर नक्कीच मराठा समाज जरांगीला जोड्याने हल्ल्याशिवाय आता स्वस्त बसणार नाही। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जरांगेंच्या मागण्या सरकारनं आधीच मान्य केल्याचं म्हटलंय। त्यांना आम्ही विनंती करू की आता आपण मराठा समाजाला आपण 10%चं आरक्षण दिलेलं आहे, ज्याचा चांगला उपयोग आमच्या मराठा बांधवांना होतोय, आणि म्हणून त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं अशी आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करू। मात्र इम्तियाज जलील यांनी मात्र जरांगेंच्या आंदोलनावरून भाजपवर निशाणा साधलाय। या भारतीय जनता पार्टीने एक असा षड्यंत्र रचलेला आहे की आज एका सामान्य गावाशी एका छोटासा माणूस, जे आज देश नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेण्यात आली होती, मनोज जरांगे साहेब, त्यांनी जे आपल्या समाजासाठी जे लढण्याचा एक निर्धार केलं होतं, त्याच्या आंदोलनाला त्यांनी कशा प्रकारे कमजोर करण्याचं काम केलेलं आहे। आणि त्याचा संपूर्ण दोष जे आहे ना, जे भारतीय जनता पार्टीशी संबंधित मराठा नेता आहे, हे सगळं दोष त्यांचा आहे की त्यांना आपली सत्ता, आपली कुर्सी महत्वाची आहे, आपला समाज महत्वाचा नाही आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा जरांगेंनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवलाय। पण त्याआधीच सरकारकडून जरांगेंची मनधरणी होणार का, की जरांगे पुन्हा मुंबईत धडकणार? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।